पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या वाखरी या ठिकाणी अंबिका कला केंद्रात 21 तारखेला जो गोळीबार झालेला आहे त्या गोळीबाराच्या घटनेनंतर या घटनेमध्ये ज्या आमदारांचे बंधू सहभागी आहेत ते आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर आता अडचणीत आलेले आहेत। त्यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत, कारण शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांना या गोळीबार प्रकरणी यवत पोलिसांनी अटक केलेली आहे। आज त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आलं होतं। बाळासाहेब मांडेकर यांच्यासह इतर 3 आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे। या 3ही आरोपींना आता 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। मात्र 21 तारखेला रात्री 11 वाजता गोळीबार झाला। त्यानंतर 23 तारखेला अर्थात काल यवत पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र 2 दिवस पोलिसांनी या संपूर्ण प्रकरण संदर्भात कुठेही वाच्यता केली नाही किंवा या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का हा देखील आता संशय निर्माण होताना पाहायला मिळतोय। कारण ज्यावेळी माध्यमांमध्ये या सगळ्या बातम्या आल्या त्यानंतर काल संध्याकाळी या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे काल देखील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत त्यासोबतच प्रतिक्रिया देत सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप देखील केला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची जेव्हा नावं स्पष्ट झाली त्यावेळी बाळासाहेब मांडेकर हे नाव पुढे आलं। जे बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत। त्यानंतर शंकर मांडेकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर शंकर मांडेकर यांनी आज समोर येत आपली भूमिका मांडलेली आहे। यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी, माझा भाऊ जरी असेल त्यांच्यावर देखील कारवाई करावी, अशा पद्धतीची भूमिका शंकर मांडेकर यांनी मांडलेली आहे। माझा भाऊ हा वारकरी आहे, समाजकार्यात तो अग्रेसर आहे, अशा पद्धतीनं तो एखाद्या कला केंद्रात जातो हे माझ्यासाठी शॉकिंग आहे, असं देखील शंकर मांडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र या संदर्भात अजित पवार आणि शंकर मांडेकर यांचं कुठेही बोलणं झालेलं नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात आज मुंबईत प्रतिक्रिया दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांच्या मी संपर्कात आहे आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील मी दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। आज देखील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या संदर्भात आरोप केलेले आहेत। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यासोबतच शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी देखील तोच आरोप केलाय की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता। पोलिसांवरती सरकारचा दबाव आहे, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा दबाव आहे, असा देखील आरोप या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांकडून आणि रोहित पवारांकडून करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणानंतर आरोपी अटकेत आहेत। आरोपींची जी गोळीबारामध्ये जी पिस्तूल वापरण्यात आली होती ती देखील आता जप्त करण्यात आलेली आहे। त्यासोबतच हे जे काही आरोपी आहेत ज्या गाडीतून या कला केंद्रापर्यंत पोहोचले होते ती गाडी देखील आता पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि पुढचा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे। मात्र 21 तारखेला घटना घडल्यानंतर 23 तारखेला गुन्हा दाखल होतो। 2 दिवस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला गेला, पोलिसांना देखील या प्रकरणाची माहिती का नसावी, हे देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। पोलिसांवरती काही कारवाई होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा देखील काही सहभाग आहे का याची देखील चौकशी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता अजित पवार असू दे किंवा गृह विभाग असू दे या सगळ्या प्रकरणाशी खोलात जाणार का, पोलिसांवरती या सगळ्या प्रकरणासंदर्भात कारवाई होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।
कॅमेरामन सुशांत राऊतसम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.